म्हणजे एक नंबर बनलं. एक नंबर. हो हे बा आमच्या बायकोला ज्वेलरीची कमी आहे तू बघू. म्हणून मी जेवढे आहे मी तेवढे मध्ये नटते त्यानेच छान दिसते. आता आग होईल ना. मग काय तुम्ही मला चुरून देणार का आग वाढले तर? कढीपत्ते का स्वाद अलग होता है. कशी दिसायली मी खरं सांगा. मी पराठे तर खात नाही. दोघांचं बघून ट्राय करायला. हे पा. नमस्कार मंडळींनो, खूप दिवस झाले माझे फूड म्हणजे रेसिपीचे व्हिडिओ येत नव्हते कारण की तुम्ही विचारून आले मला. पण माझं मॉनिटायझेशनचं काम चालू होतं. पण आज मी रेसिपी घेऊन आली तुमच्यासाठी. तर आज रेसिपी आहे आपलं आलू पराठा. बटाट्याचे पराठे करणार आहे मी. तर एकदम सिंपल रेसिपी दाखवणार आहे. व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा. चला. काय बनवणार स्पेशल? बटाट्याचे पराठे, आलू पराठे बनवणार आलू आहे. पराठे. तर भावना आज बायको स्पेशली आलू पराठे बनवणार आहे. मुळाचे पराठे तर खात नाही. नाही, मुळ्याचे कसं काय खाशी? मुळ्याचे पराठे असतात का कुठं? अहो मुळाचे पराठे असतात ना. जे तुम्ही खाल्लं असेल तर मला सांगा. मुळाचे पराठे खाल्ल्यावर काय होतंय म्हणून खात नाही आम्ही लोक. तर आज माझी बायको खूप खुश आहे कारण की तिचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि आज ती स्पेशली आपल्याला आलू पराठे बनवतीये. तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघा. कांदा कट करून घेतलाय बारीक. त्यानंतर 2 हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेले, कोथमीर घेतली आणि थोडेसे लसूण घेतलेले. आणि इथं माझे बटाटे शिजवून ठेवलेले. आपण याच्यामध्ये आता एक मसाले ऍड करूया. मी तुम्हाला सांगते कसं ऍड करायचे. आणि तिने शिजून घेतलेले. माझी बायको एवढी फास्ट आहे ना कामामध्ये काय सांगा. पीठ पण मळून घेतलेलं आहे. तुम्ही पण पीठ मळून ठेवा. हे सांगायची गरज नाही. तर चला व्हिडिओ कडे जाऊया. मला थोडं लसूण कट करून घ्यावा. लसूण पण कट करायचा बाकी आणि गॅस पण लावायचं बाकी आमच्या मॅडमचं. अहो पण गॅस लावायचं बाकी नाहीये. म्हणजे पहिलं मसाला तयार करेन. आमच्या मॅडमला ना हे बघा अशी साडी घालायला आवडते. कशी माहिती का? मी खरं सांगा. मी आज मारायची टाईम घातली म्हणजे गुजराती. तुम्ही त्याशी म्हणले का म्हणजे करतं हे ते. पण तुम्ही मला सांगा कशी दिसायले आणि काय. तू साडीमध्ये छान दिसते बघू शकता बहिणींनो आणि भावांनो. तिला ना साडीमध्ये अशी म्हणजे गुजराती ते मारवाडी साडी घालायला खूप आवडते. म्हणून ती शाळेमध्ये पण असं कपडे घालून यायच्या साड्या तर मी गुजराती घालून जायची. हाय कोणती आणि घालते कोणती माहित नाही. तरी पण छान दिसते. ओके. तिची ज्वेलरी बघू शकता. हे बा आमच्या बायकोला ज्वेलरीची कमी आहे तू बघू. म्हणून मी जेवढे आहे मी तेवढे मध्ये नटते त्यानेच छान दिसते. येई ना आम्हाला पण ज्वेलरीची ऑफर. आता आपले बटाटे शिजलेले. त्यामध्ये आपण पहिलं कांदा टाकून घेऊ चिरलेला बारीक. त्यामागे हिरवी मिरची 2च घेतलेले आहेत कारण की माझी प्रिशा खाणार आहे. आणि कोथमीर घेतलं थोडस आणि थोडीस लसूण खाने का दही. अभी ये क्या करने का है? अभी इसको चुर 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 करने का मिक्स करायचं त्याला. आणि मसाले टाकावे लागतील. आता याला हाताने काढून घ्यायचंय मिक्स करायचंय. पण मला असं वाटतं की आपण ह्याच्यामध्ये थोडस नाही का कढीपत्ता पण टाकावं. कढीपत्ते का स्वाद अलग होता है. हे पा. बापरे खूपच दिवसांनी बटाटे बनवती आणि एवढे बटाटे बनवतीये की सांगूच नका. अहो छान लागतात. मला लय आवडतं. हा कुठला मसाला आहे? हे कांदा मसाला माय फेवरेट मसाला. कधी मला ऍड करायला द्या. कांदा मसाला मी लय खाते त्यामुळं. हे पा हे काय कांदा मसाला ऍड केलाय. थोडस हळद, थोडस मीठ. आणि तुम्हाला कोणते पराठे आवडतात? मला खूप पराठे आवडतात. लाल मिरची पावडर. आता आग होईल ना. मग काय तुम्ही मला चुरून देणार का आग वाढले तर? तर बघू शकता मित्रांनो हाताची आग पण होत नाहीये तिचं. म्हणजे बायकांना एक पावर असते. हातामध्ये आग होत नाही काय नाही. असं चर चर मिरची मध्ये हात घालत असतात. बिकॉज त्यांना सवय झालेली असते. नवीन माणूस सवय नाही ती मजबुरी असती खायला बनवून द्यायची. मजबुरी आहे नाही म्हणजे ते प्रेम असतं. प्रेम मजबुरी तर बोलून दाखवले. आता जाऊ नाही तसं काही नाहीये. प्रेम असो प्रेम. बघू. आता आपण याला मस्त हातामध्ये मॉलिश करतो. याची मसाज करून घ्या. आग होईल बर का हाताची. हा भाई नाही बघा शिंदे. माझं कुणी मोठा ब्लॉग बघितलेला नाहीये. मी काल मोठा ब्लॉग सोडला. खूप लोकांनी मिस केला असं मला वाटतं. जाऊन बघा तिचा मोठा ब्लॉग. नक्की बघा. मी लई रडली. मग काल डोकं लई फुले त्यामुळं मी येण्यावानी रडत होते कारण की ना तो एक स्वप्न पूर्ण व्हायला मला असं अजूनही वाटत नाही. माझं स्वप्न पूर्ण झालंय. तो पेमेंट आलं नाही ना अजून पेमेंट नाही आलं ना. हे हात जेवायला तेव्हा थोडं हा केलं.
हे पहा. येणारच आहे कारण की अजून गुगल ऍडसेन्स नाही भेटलं. हे आता माझं रेडी झालेलं आहे बटाटा. मग झालंय का? आता हे पहा मिक्स करून घेतलं होतं. आता आपल्याला लाटायची पोळी लाटण्यासाठी आता तवा ठेवला मी, गरम होईल तवा तर. हे पहा पूर्णाच्या पोळ्यासारखं भरून घ्यायचं. पूर्णाच्या पोळ्या तुम्ही खाल्ल्या असेल तुम्हाला माहिती असेल की मम्मी कशी पूर्णाच्या पोळ्यामध्ये भरत असते सगळं सारंग्यामध्ये. हे पहा हे असं करायचं, गोल वाटी भरत जाते. पण हाताची टेस्ट हाताची टेस्ट आणि दुकानाची टेस्ट वेगळीच आहे. पण तुला मी एक सांगू का, दुकानामध्ये खूप म्हणजे हॉटेलमध्ये ऑइल कसं तरी युज करता, घरच ठीक वाटतं मला तर. घरचंही ठीक मला तर घरचं आवडते कारण की ना आपण क्वांटिटी युज करतो चांगली मस्त. बघू शकता तिचं मस्त गोल गोल चपाती बनवून झालेली आहे. हे असं करून गोल 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 करून त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. याच्यामध्ये दुसरं काही ऍड करता येत नाही का? चीज वगैरे किती भांड लागल? तुम्ही ऍड करू शकता जर तुम्हाला ऍड करायचं असेल तर. चीज याच्यामध्ये ऍड टाकून द्या आतमध्ये आणि त्याला असं मस्त हे असं गोल 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 करून असं पीठ काढून घ्या वरचं राहिले. तुला पिझ्झा बनवता येतो का? हा पिझ्झाची रेसिपी मला सोडायची, तुम्ही आपण करून देताय मला माहितीये. सोडायची लवकर आता रोज रेसिपी येणार आहे आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर असताल तर रोज तुम्हाला एक नवीन काही ना काही शिकायला भेटल, जे करून तुम्ही चांगलं चांगलं खाताल. आणि तुम्ही काही समस्या म्हणजे बनवत असाल तर मला सांगा, म्हणजे आम्ही पण ट्राय करू. आम्ही पण ट्राय करू. मलाही आवडते लोकांचं बघून ट्राय करायला. हे पहा हे मस्त असं गोल गोल लाटून घेऊ. कसे झाले मस्त गोल, छान दिसतंय रे. झालं ना. आता याच्यावर थोडस तेल लावून घेते मी. चलो गॅस पर डाल देते हैं अभी. फायनली आमचा पराठा बनून झालेला आहे. कच्चाच खावा का काय? कच्चाच पोट दुखून घ्यायचंय नाही तर रात्रभर आपल्या टोळावं लागेल. पण तुला आठवतं का, भरपूर असे लोक आहे गावाकडचे ना, असे तव्यावर वगैरे काही भाजत नाहीत असे पराठे. ते डायरेक्ट कशावर भाजता माहिती आहे? इंगळावर. इंगळ काय असते? इंगळ नाही माहित तुला अजून? नाही. लाकडांचा जो आर पडतो ना खाली, कोळसा. कोळसावर. अहो मी त्या सगळ्याकडे राहिले. राजस्थानी लोक बघितले का तू? बाप त्यांचा खाणं मला खूप आवडतो आणि नुसतं तूप खातात ते लोक जास्त. मलाही तूप नाही आवडतो. घी पसंत आहे तुझे बी? बहुत ज्यादा घी पसंत आहे. घरीची पोळी सकाळी सकाळी खायला भेटेल. असाच पहिले एकदा डबा भरून आणला तेवढा मोठा. लय खाल्लं मी, संपून दिलं होतं. त्यांनी कुणासाठी आणलं आणि मीच खाऊन टाकलं. आपण घेऊ विकत. त्या या मस्त ऑइली बनव जरा, म्हणजे मला मस्त पण oily. वाटतं. त्यांना ना क्रिस्पी जास्त आवडतं, यांना ऑइल जास्त आवडतं आमच्या घरामध्ये. कसं दिसायलंय? खूप छान दिसतंय रे बा. याच्यामध्ये ना चटणी पाहिजे. कोणत्या कोणत्या माहिती का? लसणाची लाल चटणी असू द्या किंवा ह्याची धनिया नाही का, धनिया धनिया पुदिना. अच्छा पुदिना. त्या पुदिनाची चटणी हिरवी ती खा, लय भारी लागतो. मी तर म्हणतो बाहेरूनच विकत आणा ना 1-2 समोसे घेऊन या आणि त्या चटणी सोबत पराठे करून खा. मग जास्त चटणी आणा. एक समोसा त्याला मला एक्स्ट्रा दी. त्याला काय माहिती आम्ही घरी काय करणार आहे. आणि पराठा मला खूप आवडतो तुझ्या हातचा. एकदा पराठा जर असला तर मला काय गरज नाही. आमच्या घरी जर पराठा असेल तर आम्ही दुसरा स्वयंपाक करायला जातो. पराठा खाल्ल्याशिवाय झालं झोपून जातो. पोट भरून जातो 2 पराठ्यामध्ये, कारण की एवढे भारी लागतात टेस्टी. आणि ते एकदम असं बटाटे मी जास्त टाकून भरते नाही का, जे करून पोट भरलंच पाहिजे आणि एकदम बटाटे तोंडात आले पाहिजे मस्त. हे बघा फायनली कसं फुगत नसतो ना पराठा. माझं फुगत नाही, तुमचं फुगत असेल, माझं फुगत नाही कारण की मी जास्त बटाटे भरते त्यामुळे ते फुगत नाही. तोंडले फुगतंय तिचं, फक्त चपाती फुगत नाही. फुगलं पाहिजे. बायको काय कामाची मग? बायको नाही फुगली तर कोण फुगणार आहे? बायकोला फुगायचा हक्क काय नवऱ्याला नाहीये ना? मानवराने माझ्यापेक्षा जास्त फुगतं, मला नाही म्हणवावं लागतंय. हे असं माझं नशीब आहे. किती वेळ लागणार आहे? चांगलं याला क्रिस्पी करू द्या. तुम्हाला क्रिस्पी आवडती ना असं एकदम रुळू तुम्ही खातात का? तेल डाल ना उसपे. कितना तेल खायचं भाई, बस कर दे. तेलच नाही दिसत आहे त्याच्यावर. मनावराने ना असं तेल असं पता असं गळलं पाहिजे असे तेल. तेल असला तरच त्याला मजा येईल खायला. मला माझी बायको लय कमी वापर करते तेलाचा. काय
मारला अवघांचे तेल तरी तुम्हाला अजून तेलच लागते पैसे आणि ढीगभर तेल टाका लागते प्रत्येक भाजी. पैसे जास्त जपते ना. खायचं कुठं बघू शकता आज तिने कशा हेअरस्टाईल केली, कारण की तिला खूप लोक म्हणतात की तुझी हेअरस्टाईल बरोबर नाही, तुझ्यावर हेअरस्टाईल छान दिसत नाही. तिची हेअरस्टाईल छान दिसत नाही तिला, कारण की तिला विंग लावायची समोर इथं. अरे काही बोलायला तुम्हाला बिनकामी व्हिडिओ मध्ये काही बोलतात तुम्ही आता. अरे आपला आता पराठा येतोय प्लेट मध्ये पेशन जाण्यासाठी. गरम गरम पराठा खाल्ल्याची मजा वेगळी असते. हे आता थांबल्या तोंडात पाणी भरून, मला माहिती आहे. काढलं मी थोडी टेस्ट करा लगेच खायला गेली आहे माणूस. मला लय आवडतंय. चला हे बाई एकदम मस्त. आता बघू शकता फायनली पराठा बनून झालेला आहे. गरम गरम आहे. हात पोट जळत ना. जाळण्याचं काम नको. हा, तोंड जळालं उगाच. अगर असं बोंबलायचं काम नको यार माझ्या. खाऊन दाखव तू पूर्ण. मी खाऊन दाखवणारच आहे कसं लागतंय. मला पहिलं पाहू द्या मी कसं बनवती. आई लय गरम आहे ग माय. ओ माय लय गरम आहे हे. खारा म्हणे कोई बात नाही, वो ज्यादा गरम. कारण की बटाटा आहे ना यार लय गरम असते. पण तोंडात पाणी पण लिहायला काय भूक लागली. आता हो हो बहुत ज्यादा गरम है, आराम से खा ले. म्हणजे एक नंबर बनलं. एक नंबर टेस्ट आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये सांगा कसं झालं ताई म्हणून. आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. आणि अपूर्ण व्हिडिओ पाहिला असून नक्की लाईक करायला विसरू नका बरं. बाय बाय.